तर तुम्हा सगळ्यांना असं वाटलं असेल, प्रश्न पडला असेल, की कॉमर्स स्टुडंट आहे आणि ॲनिमेशन करते, डायरेक्ट फील्ड कशी चेंज केली? तर विषय असा झाला, म्हणजे स्टार्टिंगला माझं एम-कॉम कंप्लीट झालेलं आणि एम-कॉम कंप्लीट झाल्यानंतर कोरोना आला. मला काहीतरी क्रिएटिव्ह करायचं होतं. त्यानंतर मला माझ्या फॅमिलीने मला सजेशन केलं, की "तू ॲनिमेशन कर. तुला जर कॉमर्स फील्डमध्ये नसेल जायचं, तर तू ॲनिमेशन कर." मग माझ्या दादानी मला सजेस्ट केलं, की "आपल्या संगमनेरमध्ये सुद्धा सीजी बक्स ॲनिमेशन स्कूल ओपन झालेलं आहे. तू एकदा व्हिजिट करून ये." मग मी सीजी बक्सला आली. ज्यावेळेस मी आतमध्ये एंटर केलं, त्यानंतर सरांना माझा एक क्वेश्चन होता, की म्हणजे माझं ॲक्चुअली एम-कॉम झालेलं आणि मला 3च महिन्यामध्ये ॲनिमेशन कोर्स कंप्लीट करायचा होता. सरांनी मला थोडं समजून सांगितलं, की 3 महिन्यामध्ये फाउंडेशन वगैरे, ग्राफिक्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी चालतात. तर तुझं 3 महिन्यामध्ये कसं कंप्लीट होणार? सर म्हटले, "ठीक आहे, तू कंटिन्यू कर, मग आपण बघू." नंतर आमचं फाउंडेशनचं लेक्चर स्टार्ट झालं. लेक्चरमध्ये आम्हाला हाऊ टू होल्ड पेन्सिल, हाऊ टू शार्प पेन्सिल म्हणजे छोट्या-छोट्या गोष्टींपासून आम्हाला तिथं शिकवलं जात होतं. जे सगळे असं बोलत असतात, की ॲनिमेशन इंडस्ट्रीसाठी ड्रॉइंग इम्पॉर्टंट नाहीये. बट खूप मुलांना सुद्धा प्रश्न पडतो, की "अरे ड्रॉइंग आहे, तर किती बोरिंग ना?" की म्हणजे तुम्हाला ड्रॉइंग आली पाहिजे असं नाही, पण त्या ड्रॉइंगमधून तुम्हाला ऑब्झर्वेशन स्किल तुमचं वाढलं पाहिजे. ड्रॉइंगमध्ये फक्त 3च गोष्टी इम्पॉर्टंट असतात. त्या म्हणजे बेसिक शेप्स, त्यानंतर स्ट्रक्चर आणि डिटेल्स आणि ह्या गोष्टी ऑब्झर्वेशन स्किलनेच आपल्या इम्प्रूव्ह होऊ शकतात. आमचं ड्रॉइंग संपल्यानंतर लगेचच ग्राफिक्सचे लेक्चर चालू झाले. म्हणजे मला पीसी कसा स्टार्ट करायचा हे सुद्धा माहीत नव्हतं. म्हणजे कधी पीसीला हातच लावलेला नव्हता. पीसीची कधी फ्रेंडशिप नव्हती. म्हणजे आपल्या खेड्याकडल्या मुलांचं असतं, की आपल्याला पीसी सुद्धा चालू करता येत नाही. बट फोटोशॉपला मी फर्स्ट लेक्चरला बसले. त्यानंतर आम्हाला ग्राफिक्समध्ये पोस्ट कशा बनवल्या पाहिजे आणि गाईडलाईननुसार कसं काम केलं पाहिजे ह्या गोष्टी आम्हाला तिथं सांगितल्या गेल्या. म्हणजे मला सगळ्यात जास्त आवडायचं ते म्हणजे प्रॉडक्ट डिझाइन. मला ना म्हणजे एखादी ॲड जरी बघितली ना, त्याच्यामध्ये जे प्रॉडक्ट असतात, मग त्या प्रॉडक्टला ती KLD कशी बनवली असेल, ह्या गोष्टींमध्ये मला खूप इंटरेस्ट होता आणि ह्या गोष्टी बघायला पण मला आवडत होत्या. मग मी ज्यावेळेस प्रॉडक्ट डिझाइन केलं, त्यावेळेस मी फर्स्ट ते हेडफोनचा बॉक्स डिझाइन केला होता आणि त्यानंतर जे फायनल प्रॉडक्ट निघालं ज्यावेळेस म्हणजे त्यामध्ये आपल्याला इतकं सॅटिस्फॅक्शन भेटतं ना, त्याचा विचारच आपण करू शकत नाही. त्याच्यानंतर आमचं लगेच व्हिडिओ एडिटिंग स्टार्ट झाली. तर एखादा टीजर असेल, तो बीटवरती कसं मॅच करायचं ह्या गोष्टी आम्हाला तिथं समजल्या. त्यानंतर मोशन ग्राफिक्स असेल, तर त्याला मोशनमध्ये कसं क्रिएट करायचं शिकवल्या गेल्या. सीजी बक्समध्ये नुसतं स्टडीज घेतला जात नाही, तर त्याबरोबर म्हणजे फन फ्रायडे, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज, त्यानंतर म्हणजे इनडोअर, आउटडोअर गेमिंग इव्हेंट होतात. त्यानंतर ई-स्पोर्ट टूर्नामेंट सुद्धा ऑर्गनाइज केली जाते आणि खरं सांगायचं ठरलं ना, तर इथं ई-स्पोर्ट टूर्नामेंट हे इथले जे स्टुडंट आहेत तेच मॅनेज करत असतात. त्यानंतर आमचं कम्युनिकेशन बिल्ड होण्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज घेतल्या जातात. नवीन-नवीन गोष्टी असतील, आता ChatGPT, AI ह्या सगळ्या गोष्टी मार्केटमध्ये नवीन येत आहेत. तर ह्याही गोष्टींचे मास्टर क्लासेस घेतले जातात.